बीडच्या नेकनूरमधील 2 गटातील राड्यावर मनोज जरांगे यांनी सूचक वक्तव्य केले। आमच्यावर केस झाल्यानं काही फरक पडणार नाही असं जरांगे यांनी म्हटलंय। मात्र 2-4 लोकांसाठी सर्वांना यात दोषी करू नये असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय। बीडमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेवेळी 2 गटामध्ये राडा झाला होता। एकमेकात गुन्हे गोंधळ नसतील, 4-2 जण असतील, 4-2 जण आहेत ना, तेवढं हिस्सा पाहिजे। सगळ्यांना आपण काही उपयोग होत नाही। सगळे गुन्हे गोंधळ नांदते आणि तसं संकटच चाललं तर तुम्ही त्याची काळजीच नाही करायची। आणि कशाला आम्हाला दुसरं काही कामच नाही। आता काय केस ती घरी जाणार नवऱ्याला लागणार नाही, म्हणून जे होईल असेल ते होईल। पण ज्यांनी केलं फक्त त्याच्याच आहे, बाकी त्यांना करायचं नाही। बाकीच्यांचा काय दोष नसतोय। आम्ही वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे कधी गेलो नाही, जाणार पण नाही। टीसीएस प्रकरणातील निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। नाशिक रोड न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। एसआयटीकडून निदा खानच्या अटकेसाठी हालचालींना वेग आलाय। संशयित आरोपी निदा खान फरार आहे। दरम्यान या प्रकरणी हायकोर्टात जाणार असल्याचं निदा खानच्या वकिलांनी म्हटलंय। निदा खानचा अंतरिम नाही, फायनली जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे। त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे। कोर्टाने ऑर्डर केली आहे, त्यामुळे ऑर्डरवर भाष्य करणं योग्य होणार नाही। जे काही मुद्दे मला मांडायचे ते मी उच्च न्यायालयात मांडेल। अकोल्यात पुन्हा एकदा अवैध पिस्तूलचं रॅकेट उघड झाले। तेल्हारा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 जणांना अटक केली। आरोपींकडून 3 बनावट देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। याआधी देखील लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरसह अन्य काही जणांना बंदूक विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती। दिल्लीमध्ये एका न्यायाधीशानं आत्महत्या केली। गळफास घेऊन न्यायाधीशानं आत्महत्या केली आहे। अमन कुमार शर्मा असं मृत न्यायाधीशाचं नाव आहे।